आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये निषेध करण्यात आलाय। विविध आंबेडकरवादी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आमदार पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदारपणे नारेबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या। दलित आणि आदिवासी बांधवांची आमदार पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मागण्याच्या संदर्भात हे निदर्शने नाही आहे। हेमंत पाटील यांनी सभागृहात जे वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्र सुरक्षा जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनात, त्या बाबतीत बोलत असताना हेमंत पाटील यांची जी मानसिक जातीवादी वृत्ती आहे ती निदर्शनास आलेली आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत। आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आणि नांदेडतील सर्व आंबेडकरवादी युवकांना आणि सर्वांना आवाहन करतो की हेमंत पाटील कुठेही रस्त्यानं फिरताना दिसले तर आंबेडकरवादी तरुण या नात्यानं त्यांना नांदेडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र पद्धतीनं विरोध करावा। आणि ह्याच सोबत हेमंत पाटील यांना विचारू इच्छितो की संविधानाच्या पद्धतीनं आंदोलन करणारा सोमनाथ सूर्यवंशी तुम्हाला नक्षलवादी वाटतो का? किंवा वंचित बहुजन आघाडीसारख्या आंबेडकरी पक्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणाऱ्या पक्षामध्ये काम करणारा अक्षय भालेराव याची झालेली हत्या तुम्हाला क्षुल्लक वाटते का? झालेल्या हत्येचं त्यांना गांभीर्य नाही, परंतु नवरदेव घोड्यावरून उचलला हे त्यांच्यासाठी वेदनादायक आहे। हे तुम्हाला असंविधानिक वाटते का? हे तुम्हाला नक्षलवादी कृत्य वाटतं का? हे तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटतो का? हे सुद्धा हेमंत पाटलाला विचारलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर डॉक्टर वाकोडे साहेब जे डीन होते, जे आदिवासी समाजातून येतात, त्यांना जातीय मानसिकतेतून त्यांनी आपलं रुग्णालय स्वच्छ करायला लावलं हे सर्वांना ठाऊक आहे। परंतु त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, संविधानिक मार्गाने कायद्याचा वापर करून गुन्हे दाखल करण्यात आले आणि कायद्याचा वापर करून गुन्हे दाखल करणाऱ्यांना हे सभागृहामध्ये अर्बन नक्षलवादी म्हणतात। या ठिकाणी हेमंत पाटील यांचा आम्ही तीव्र शब्दात विरोध करत असताना सोबतच महाविकास आघाडीचे जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते त्यांनी एकही त्या हरामखोरांनी विरोध केला नाही। त्या सर्व महाविकास आघाडीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि हेमंत पाटलाचा इथून पुढे आंबेडकरी तरुणांचा आणि संविधानवादी तरुणांचा प्रखर रोषाला सामोरे जावं लागणार आहे हे मी आपल्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।